स्वागत करतो मित्रांनो तुमचा आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये। ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मजेदार होणार आहे। त्याच्यामध्ये 3 स्टॉल आहेत आणि 2 हॉटेल आहेत। ठाण्यामध्ये खूप फिरलो, त्याच्यानंतर मला 2 हॉटेल आणि 3 स्टॉल मिळालेले आहेत। मित्रांनो ठाण्यामध्ये खूप फिरल्यानंतर मला हे 5 खाण्याचे ठिकाण मिळालेले आहेत। आजचे पण खाण्याचे ठिकाण ठाण्यात नाही तर की मुंबईमध्ये पण फेमस आहेत। आज खाण्याचे ठिकाण मित्रांनो तुम्हाला ऍड्रेस सोबत दिलेले आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। ठाण्यामधल्या या 5 ठिकाणांना आपण एक्सप्लोर करायला सुरुवात करू। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तर चला सुरुवात करू। मध्ये आता बोंबील आहे, पॉपलेट आहे, सुरमई, बांगडा आहे, चिकन रसा आहे, सुखं चिकन आहे, का मटन आहे का वजडी आहे, हे वजडी आहे का पाया, मी ह्यांची फॅन आहे सिन्स 3 इयर्स। प्रॉपर डाईट फूड वर आहे। मी तिला सांगितलं ना तर ती स्पेशली माझ्यासाठी प्रॉपर म्हणजे फिशला पण एकदम प्रॉपर म्हणजे न मसाला लावता फक्त ग्रीन वाटण लावून ती मला करून देते। नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो। आणि आज आपण एक अशा स्टॉलला भेट द्यायला ना, त्याचं नाव अगदी लोकांच्या जेवणाच्या हाताची चव आज आपण घेणार आहोत। आपल्याला काय काय खायला मिळणार आहे ना ते तुम्हाला आता मी सांगतो, कारण की इथं मच्छीची भरपूर व्हरायटी आहे मित्रांनो। अगदी बोलला तर मच्छी येणारच आणि सर्व प्रकारच्या सर्व व्हरायटी आहे मच्छीमध्ये। चिकन मटन हे इथं सर्व मिळणार आहे। ते पण तरी आपण अगदी तडक्याला भेट द्याव्या आणि ओनरची पहिली भेट घ्यावं। तर या नमस्कार ताई। नमस्कार। काय नाव आपलं? नीलम प्रशांत भोईर। अच्छा, आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या स्टॉलची? गेले 3 वर्ष झाले आम्ही आता हे सुरू केलेलं आहे आणि त्याचा नंबर आहे 9152111211। आणि हे चालू करून मी 3 वर्ष झाले। आपल्या इथं काय काय मिळतं म्हणजे? फिश मध्ये म्हणायला गेलं तर सुरमई आहे, पापलेट आहे, बांगडा, बोंबील आणि प्रॉन्स आहे। अच्छा, आणि मटन चिकन मध्ये सुका चिकन, चिकन रसा, लिव्हर पेटा, मटन आहे, पाया आहे, वजडी आहे, कधीतरी डालमुंडी होते ऍज पर ऑर्डर वाईज असतं ते। आणि सोलकढी पण असते, पण आता सध्या थंडीच्या कारणाने मी सोलकढी नाही बनवत आहे, पण आपल्याकडे सोलकढी सुद्धा असते। आणि आपली अशी लमसम ऑर्डर सुद्धा असते, म्हणजे ऑर्डर आपली लमसम ऑर्डर सुद्धा असते। आणि आवर्जून लोक आपल्याकडे बनवून घेऊन जातात। अगदी त्यांना माहिती आहे की ताई मला 1-2 तासामध्ये देऊ शकते, तर ते लोक कन्फर्म असेल तर ते घेऊन जातात। बरोबर। आपल्याकडे स्पेशालिटी काय आहे अशी आपल्याकडे की जास्त लोक त्याला स्पेशल आता सुखं चिकन आणि प्रॉन्स लपेटा। आणि किती ते किती चालू असतो आपला? संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत। अच्छा, आणि किती दिवस लागतो म्हणजे? फक्त सोमवारी बंद असतं, मंगळवार ते रविवारी चालू असतं। फक्त सोमवार बंद राहील? हा, ट्रेडिशनल आपलं काय असेल ओकेजन तरच सपोज बंद असतं, नाही तर शक्यतो नसतं बंद। पण मला असं वाटतं जर का तुम्हाला यायचंच असेल तर मग तुम्ही कॉल करून नक्कीच या। हो, आम्ही नंबर नक्की देऊ। बघायला मिळेल का आपल्या इथं काय काय अवेलेबल आहे? ठीक आहे। पहिल्यांदा सांगेल भाकरी तांदळाची भाकरी। आपल्याकडे ताई तांदळाच्या भाकरी एकच आहे की अजून व्हरायटी? नाही, तांदळाची भाकरीच असते, एकच आपल्या आणि राईस असतो आणि राईस मिळतो। अच्छा, आणि मच्छीमध्ये आता मच्छीमध्ये आता बोंबील आहेत। हे बोंबील आहेत का? अच्छा, पॉपलेट आहे। बोंबीलचे आपल्याकडे काय? बोंबीलचा 150 रुपयाला 7 पीस आहे। 150 रुपयाला 7 मिळतील। फ्राय आहेत ना आपल्या इथे? हा, फ्राय। अच्छा, आणि पॉपलेट आहे 300 रुपयाला 1 पीस। 300 रुपयाला म्हणजे ऍज पर साईज असतं, कधीतरी लहान असले तर आम्ही ते पैसे कमी करतो। आणि सुरमई सुद्धा 300 रुपयाला 1 पीस आहे। अच्छा, ही सुरमई आपल्याकडे तिची प्राइस 300 रुपयाला 300 रुपयाला 1 पीस। साईज बघू शकता मित्रांनो, खूप मोठी साईज आहे तरी पण आपल्या इथे। त्याच सुरमईमध्ये आम्ही छोटे पीस बाजूला काढतो आणि त्याचा रेट कमी करतो। बरोबर, कारण की त्या मोठ्या पीस मध्ये लहान पीस आम्ही थोडे बाजूला काढतो। मग ऍज पर साईज प्रमाणे आम्ही तेवढे पैसे। जर एकटा जर कोण यायला झाला तर मोठी छोटी ते घेऊ शकतात, असं करू शकतात। बरोबर। आणि बांगडा आहे का? आज बांगडा आमच्याकडे खरंच लहान आहे, नाहीतर खूप छान असतो, याच्यापेक्षा मोठा असतो। 100 रुपयाला 1 बांगडा। 100 रुपयाला 1 बांगडा। अच्छा, आणि ग्रेव्ही मध्ये आपल्याकडे काय? ग्रेव्ही मध्ये चिकन रसा आहे का? सुखं चिकन आहे का? अजून आम्ही थोडंसं थिक ग्रेव्ही ठेवलेलं आहे। अच्छा, जर का कोणाला हवं असेल तर आम्ही अजून सुखं करून देतो। ओके। मटन आहे का? मटन आपल्याकडे कसा मिळेल? 250 रुपये प्लेट। सुखं चिकन आणि चिकन रसा 150 रुपये। 150 रुपये आहे का? फक्त आपल्याकडे मटन 250 रुपये। हो। वजडी आहे। हे वजडी आहे का?
वजडी सुद्धा 150 रुपये प्लेट. वजडी सुद्धा 150 रुपयाला आहे का? पाया, मटन पाया आहे. आपल्याकडे पायाची मागणी वजडी आणि सुकं चिकन याची मागणी खूप असते. हे खूप आहे. वजडी शक्यतो एका तासाच्या आत ते संपून जाणार. हो हो. आता पाया तुम्ही आलात तर बहुतेक मला वाटतं 8:30 झालेत फक्त, तर संपलेला हो. आहे. आता बहुतेक ते लिव्हर पेटा सुद्धा असतो पण आता तो संपलाय. अरे जे आगरी लोकांचे त्याच्या चौका अलगच बनणार आहे मला माहिती आहे. तर चला. आणि टेस्ट मित्रांनो खूप छान आहे. ही सुरमई आता तवा फ्राय आहे. आणि इकडे काय चालू आहे? हे बोंबील फ्राय, बोंबील फ्राय, तवा फ्राय आहे ही रवा फ्राय आहे का? आणि रवा प्रॉन्स आहे. रवा प्रॉन्स म्हणजे आता ही तवा प्रॉन्स चालू आहे तवा आपल्याकडे. प्रॉन्स चालू आहे का? ही बनलेली असते. ग्रेव्ही मध्ये पण आहे हा. का आपल्या इथे? हा, चिकन मध्ये, ड्राय चिकन मध्ये. ड्राय चिकन, हा. सुक्का आपण बोलू हा, शकतो. सुक्का. दिवर मसाला आहे का? हा, दिवर मसाला आपल्याकडे. हा पाया मसाला आहे. पाया मसाला आहे. मटन मसाला पण आपल्याकडे मिळतो. हो. अरे वा. चिकन ग्रेव्ही पण आहे का? हा, चिकन आणि ग्रेव्ही. आपल्याकडे म्हणजे राई सुरमई रस्सा आहे. सुरमई तर असं आहे का? हा. अरे नमस्कार मंडळी. तर आज आपण एक अशा स्टॉलला भेटायला आहोत ना, तिथे आपल्याला भरपूर प्रकारचे मासे खायला भेटणार आहेत. चिकन आहे, मटनची म्हणजे मटन मध्ये आपल्याला प्रकार बघायला भेटणार आहेत. भरपूर प्रकारचे आपल्याला मच्छीमध्ये फ्राय भरपूर आपल्याला बघायला भेटणार आहेत मित्रांनो. आणि आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. मागचे व्हिडिओ बघितले असेल ठाण्याची होती. आज आपण आई एकविरा आगरी मेजवानीला भेट द्यायला आलो. तिथं भरपूर प्रकारचे मासे आज आपल्याला बघायला पण भेटणार आहेत, टेस्टला पण बघणार आहोत आपण. प्राइस पण सर्व काही जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. आपण असेच भरपूर स्टॉल फिरतोय माहिती आहे. ठाणा आपण बहुतेक आता कव्हर केलेला आहे. व्हिडिओ नसेल बघायचा तर मागच्या तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती. आणि आपण आगरी स्टॉल आहे मित्रांनो. आगरी पद्धतीचे आपल्याला नाही ते मासे खूप खायला भेटणार आहेत. मासे खायला भेटणार आहे. एक आगरी चव आहे ते आपल्याला इथे बघायचे आहे मित्रांनो. मागच्या टायमाला पण आगरी चव घेतली होती. मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्यामध्ये आगरीत आहे आणि इथे पण आगरीत आहे मित्रांनो. स्टॉल माझ्या पाठीत आहे. स्टॉल बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे. तुम्ही पण या, तुम्हाला पण मिळतंय. ऍड्रेस पुरा प्रॉपर देईल, डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल मित्रांनो. नक्की इथे व्हिजिट करा. आता आपण जाऊया ओनरशी भेट घ्या काय काय येतं तर आपण नक्की बघू. तर या. तर मित्रांनो आई एकविरा आगरी मेजवानीचा हा मेनू कार्ड आहे, तुम्ही बघू शकता. इथे याचे ओनर आहेत तर आपण त्याची भेट घ्याव्या. तर नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? नैना विलास चौधरी. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या? माझ्या शॉपला 2017 पासून चालू केलेला आहे. अच्छा. आता माझ्या शॉप ह्याला बरोबर. 9 वर्ष चालू झालेलं आहे. अच्छा. आपल्या इथं आता काय काय मिळतं ते? पापलेट आहे, अच्छा. सुरमई आहे, सुरमई, बोंबील फ्राय, अच्छा, बांगडा फ्राय, अच्छा. कोलंबी फ्राय, अच्छा, ड्राय चिकन, ग्रेव्ही चिकन, मटन, पाया, लिव्हर पेटा, प्रॉन्स गार्लिक, अच्छा. हे आपल्याकडे सर्व मिळतं मटन का? वगैरे अच्छा. हे सगळं आहे. अच्छा. म्हणजे आपल्या इथं रोजचा आहे का? म्हणजे रोज डेली लागतो आपल्या इथे डेली stall? म्हणजे माझं सोमवार गुरुवार बंद असतो, अच्छा. बाकी सगळे वार चालू असतात. सोमवार गुरुवार फक्त बंद राहील बंद. आपल्या इथे, बाकी सर्व. आणि टायमिंग काय असेल आपल्या इथे? टायमिंग इथे आपलं 6 ते 11. अच्छा. 7 ते 11 11 वाजे चालू असतो. ओके. आणि काय आपला जर ऍड्रेस सांगू शकाल का व्ह्युअर्सला जरी ते यायचं झालं तर? आपला ऍड्रेस आहे ढोकाळी हायलँड रोड, अच्छा. न्यू अंबर स्कूलच्या समोर. दाखवू शकाल का आपल्याला की आपल्या इथं आता काय काय अवेलेबल आहे ते? पापलेट आहे. अच्छा. हे पॉपलेट आहेत का? हा, सुरमई पीस आहेत, सुरमई पीस पण आहेत. बोंबील आहे. पॉपलेटची प्राइस काय असेल काकी आपल्याकडे तरी? पापलेटची प्राइस आहे 250 रुपये आपल्याकडे. 250 रुपये. साईज वरती पण असेल ना? नाही नाही, साईज नाही, सेम साईज. सेम साईज. हा. अच्छा. आणि ह्याची सुरमई 280 ला एक पीस आहे. 280 ला काय? अच्छा. बोंबील 160 ला 6 पीस आहेत आपल्याकडे. अच्छा. 160 ला 6 पीस पीस आहे. आहेत. अच्छा. बांगडा 90 रुपये आहे. बांगडा 90 रुपये आहे. प्रॉन्स 140 आहे. प्रॉन्स रवा 140. फ्राय, तवा फ्राय. अच्छा. आणि ग्रेव्ही वाले आपल्याकडे 120 आहे. ग्रेव्ही वाले पण येतात. हा. आता प्रॉन्स आपल्याला फ्राय केले तर किती पीस येतील तरी पण 7 आपल्याला? पीस येणार. 7 पीस येणार का? ग्रेव्ही मध्ये पण 7 पीस आणि अच्छा. फ्राय मध्ये पण 7 पीस ओके. आता ग्रेव्ही मध्ये आहे आपल्याकडे काय अवेलेबल आहे का? चालू आहे. चालेल का? दाखवू आहे. शकाल का? सुरमई तवा फ्राय तवा म्हणजे फ्राय. का की आपल्याकडे मासे म्हणजे फ्रायचे पण भरपूर ऑप्शन आहेत हा, आपल्याकडे. फ्राय मध्ये जर आता कस्टमरला पाहिजे असेल, रावस पाहिजे असेल, अच्छा. असा जितडा हवा असेल, बरोबर. मग ते ऑर्डर प्रमाणे घेतो. खेकड्या अच्छा. अशा वगैरे ते आम्ही ऑर्डर प्रमाणे घेतो. बरोबर. बाकी सगळं आपल्याकडे सुरमई पापलेट रेडीच असतात. रेडीच असते. हा. हो हो.
बाकी जे रावस हलवा वगैरे जे बोलले तर मग ते कस्टमरांची डिमांड असते, म्हणजे त्या दिवशी मग त्यांना हवं असतं त्या दिवशी आम्ही आणून बनवून देतो. ओके. आणि हे आता ही सुरमई आता तवा फ्राय आहे. आणि इकडे काय चालू आहे? हे बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. ही सुरमई रवा फ्राय आहे. ही रवा फ्राय आहे का? आणि रवा प्रॉन्स आहे. रवा प्रॉन्स म्हणजे अलग अलग तुम्ही ज्यांना म्हणजे कस्टमरांना आता रवा हवा असेल तर रवा, बरोबर. काही काना म्हणजे बिगर रव्याचं लागतं मग ते पण त्यांना आहे. तवा फ्राय. हो हो हो. ट्राय करूया. गरम गरम आहे. तर हे बघा, हे आहे पॉपलेट फ्राय आपला. म्हणजे एक बाईट घेताना ना क्रिस्पी पण लागतोय. स्टॉल वरती मला भेटले आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण असा एक स्टॉल घेऊन आलो ना, तिथे आपल्याला अस्सल आगरी जेवण मिळणार आहे. तर आपण ह्या स्टॉलवरती आज भेट द्यायला आलो आहोत. त्याचं नाव आहे आगरी कट्टा. तर मित्रांनो, हा ठाण्याला लोकेटेड आहे. पुरा ॲड्रेस तुम्हाला देणार आहे. तिथे मच्छीचे भरपूर प्रकार आहेत मित्रांनो. फ्राय पण करून भेटणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला जर आपल्या ग्रेव्हीमध्ये पाहिजे ते पण भेटणार आहेत. चिकन आहे, मटन आहे, भाकरी आहे, आणि तुम्हाला जर एक चव घ्यायची आहे आगरी, तर हा स्टॉल आपण घेऊन आलो मित्रांनो. तर आपल्याला पण टेस्ट करायची की आगरी जेवण कसं आहे. आपण भरपूर स्टॉल फिरलो याच्या आधी पण, तुम्हाला माहिती असेल. तिथं पण आगरी जेवण आपण जेवलो आहे. आता ही चव बघूया कशी आहे आगरी जेवणाची. पण आपण ठाण्याला बेस्ट स्टॉल घेऊन आलेलो मित्रांनो. तर या माझं नाव अक्षय शेडगे आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आपल्याला आज ना आगरी पारंपरिक जेवणाची चव घ्यायची आहे, म्हणून आपण या स्टॉलला भेट द्यायला आलो मित्रांनो. आता आपण पहिले ओनरची भेट घेऊया, कधी पण स्टार्ट केल्याने काय सर्व प्राईस पण सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा मित्रांनो. यांच्या ओनर आहेत. तर नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? कोमल कैलास भोईर. अच्छा. आणि कधीपासून स्टार्ट केलंय? वर्ष होऊन गेला. वर्ष होऊन गेला. काय काय असं मिळतं म्हणजे? फ्राय मध्ये असं दादा बोंबील, सुरमई, पापलेट, बांगडा. अच्छा. आणि सगळंच असतं. हो हो. म्हणजे नॉनव्हेज सर्व भेटतं? व्हेज नाही असं भेटत? करी मध्ये असं चिकन करी. अच्छा. चिकन करी चिकन सुक्का 130 ला. 130 ला. बरोबर. म्हणजे याच्या बरोबर आपण राईस म्हणजे रोज लावतो की आठवड्याचे वार आहेत तुमच्याकडे? काय सोमवार आणि गुरुवार बंद असतो. सोमवार आणि गुरुवार फक्त बंद असतो, बाकी दिवस तुमचं चालू असतो. म्हणजे किती ते किती असतो म्हणजे चालू? तरी संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत. 7 ते 11 पर्यंत चालू असतो. म्हणजे आपली तुम्ही म्हणजे चव आहे एक आपली ते आगरी पद्धतीने तुम्ही बनवलं. म्हणजे तुम्ही खुद्द आगरी आहेत का? हो, खुद्द आगरी. रोजची ती फ्रेश म्हणजे? अच्छा. बरोबर बरोबर. आता काय काय आपल्याला दाखवाल का आपल्या इथे काय काय मिळतं? आता दादा बोंबील आहेत. अच्छा. हे बोंबील आहेत का? हे बोंबील. अच्छा. म्हणजे फ्राय पीसेस वरती अवेलेबल म्हणजे 110 ला आपले 5 पीस असतात. 110 ला 5 पीस असतात हे. अच्छा. ही मोठी सुरमई असते. ही मोठी सुरमई 300 रुपयाला. अरे वा. आणि हा पापलेट. हे पॉपलेट आहे का? पॉपलेटचे आपले काय काय प्राइस आहे? 300 ला. 300 ला एक ना? अरे वा. मस्त. आणि हे प्रॉन्स आहेत. हे प्रॉन्स आहेत का? 130 ला 8 पीस. 130 ला 8 पीस असतात. आणि बांगडा 80 रुपयाला. बांगडा 80 रुपयाला एक. म्हणजे रोजची म्हणजे ही टिका आपल्या मार्केट वरती आहे, म्हणजे दर मार्केटला आपल्या खालीवर होतच असतो मच्छीचा रेट. म्हणजे सुरमई छोटी भेटली तर आम्ही 250 ला लावतो. अच्छा. छोटी भेटली तर तुम्ही 250 ला. आणि पापलेट पण छोटा भेटला तर 250. अच्छा. मध्ये त्याचे चिकन करी असते. दाखवाल का? हो हो. ही चिकन करी असते. अच्छा. चिकन करी आहे. हे पीसेस असतात 5 पीस असतात. 130 ला असते. 130 ला आहे का? अच्छा. अजून आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे? हे चिकन सुक्का आहे. चिकन सुक्का आहे का? 130 ला असतं. 130 ला. म्हणजे याच्या बरोबर आपण राईस घ्यायचा असेल, भाकरी घ्यायची आपल्यावरती आहे. अच्छा. म्हणजे हा 130 ला भेटेल. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती भाकरीची काय प्राइस असेल? भाकरी 20 रुपयाला एक. 20 रुपयाला एक आहे का? अच्छा. आणि हे लिव्हर पेटा आहे. लिव्हर पेटा आहे का? हा पण 130 ला. 130 लाच आपण आहे का? अरे वा. म्हणजे आपल्याकडे फ्रायचे प्रकार जास्त आहेत? जास्त. अच्छा. बरोबर. सुरमई जास्त जाते. सुरमई आपल्याकडे जास्त असते. अच्छा. सुरमई पापलेट जास्त असतो. अच्छा. म्हणजे आपल्याकडे कोळंबी मसाला. हे सुक्का आपण बोलू शकतो? हे सुक्का. अच्छा. आणि आपल्या इथे ग्रेव्ही मध्ये मिळतं? ग्रेव्ही मध्ये पण मिळतं का? ग्रेव्ही मध्ये. अच्छा. आता जर आपल्या जर व्ह्यूअरला जर यायचं झालं ताई तर कसे येतील तर आपल्या ठाण्यामध्ये कुठे आहे जरा ऍड्रेस सांगू शकाल? ठाण्यामध्ये दादा आपला लोढा माजिवडा. अच्छा. लोढा माजिवडा. लोढा स्कूल आहे ना? अच्छा. त्याच्या समोरच गाडी लागते. त्याच्या समोरच गाडी लागते का? तो जास्त मेहनत नाही केलेला, तव्यावरती बनवलेला आहे. चव एक नंबर आहे.
मटन मसाला आहे. मटन मसाला आहे का? कोलबी मसाला चालू झालाय. कोलबी ग्रेव्ही मसाला चालू झालाय. हे मच्छी रस्सा चालू आहे. किती आहे तरी मात्र? त्याच्यामध्ये बांगडा आणि कोंबडी टाकले जातो. चिकन मसाला चालू आहे. चिकन में जात आहे. हे छोले बिले रवा मारून, अच्छा, हे सुरमई रवा मारून फ्राय केलेले गरम गरम आहे. हात लावून सध्या हे गरम. रेस्टॉरंट झालाय ओपन 1997 ला दिघे साहेबांच्या हस्ते झालं. अच्छा, तर नमस्कार मंडळी, आज आपण अशा एक हॉटेलला भेट देणार आहोत मित्रांनो. तिथे मच्छीपासून चिकन मटन सर्व काय मिळणार आहे आणि आपण अस्सल मालवणी जेवणाची चवात घेणार आहे. त्याचं नाव आहे सोरपूर हॉटेल. तिथे मित्रांनो मच्छीपासून मटन चिकन याचे भरपूर व्हरायटीज आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. चिकन मध्ये आपल्याला प्रकार बघायचे आहेत, त्यांची प्राइस आपल्याला जाणून घ्यायची आहे की किती आहे, किती ते किती लागतो आणि चव जी अस्सल मालवणी आहे मित्रांनो ती बघूया आपण कशी आहे टेस्ट करून. तुम्हाला माहिती आहे का सोरपूर हॉटेलची ओपनिंग कशी झाली? तर मित्रांनो ही सोरपूर हॉटेलची ओपनिंग आहे ना ती धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी केली होती. मित्रांनो हे सोरपूर हॉटेलचे ओनर आहेत. तर नमस्कार. काय ना आपलं? माझं नाव पुन्हा शिबू बेबी. अच्छा, आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या सोरपूर हॉटेल? हे रेस्टॉरंट झालंय ओपन 1997 ला. अच्छा, स्वर्गीय दिघे साहेबांच्या हस्ते झालं. आपल्या इथं व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही पण मिळतात ना? येस, दोघी आहेत. दोन्ही ऑप्शन आहेत. व्हेजचा पण आहे आणि नॉनव्हेजचा पण आहे. पण नॉनव्हेजचा जास्त कॅटेगरीज आहे. अच्छा, व्हेज मध्ये लिमिटेड ऑप्शन्स असतात. अच्छा. व्हेज मध्ये आपली व्हेज थाली झाली असं जेवढं व्हेज थाली झाला, व्हेज पुलाव झाला किंवा भाजी चपाती झाली. अच्छा, मच्छी मध्ये मटन चिकन मध्ये Yes, असे yes. भरपूर व्हरायटी एक्झॅक्टली, भरपूर व्हरायटीज असतात. म्हणजे आपल्याकडे फ्राय वगैरे. येस, मच्छीमध्ये आपल्याकडे सुरमई असतो, अच्छा. बोंबील, प्रॉन्स असतो, बासा असतो, हलवा असतो, अच्छा. सीजनल फिश असतो, ऑलमोस्ट सर्व फिश असतो. बरोबर. आता काय काय अवेलेबल तुम्ही दाखवू शकाल का? हा, हे आपल्याकडे हे मटन मसाला आहे. मटन मसाला आहे का? हा, हे मटन मसाला आहे. हे कोलबी मसाला चालू झालाय. कोलबी ग्रेव्ही मसाला चालू झालाय. हे मच्छी रस्सा चालू आहे. मच्छीचा रस्सा आहे का? हा. अरे वा. कोणती हे- मच्छी आहे तरी मात्र? त्याच्यामध्ये बांगडा आणि बोंबील टाकले जातो. अच्छा, हे सोयाबीनची भाजी बनली झाली. अच्छा, हे चिकन मसाला चालू आहे. चिकन मध्ये जात हे आहे. छोलेची भाजी आहे. कोणती छोलेची भाजी? हा. अरे वा. चिकन सुका बनतोय. चिकन सुक्का. हा. हे चिकन चिकन सुका आहे आणि तो पण चिकन सुका बनतोय. आणि फ्राय मध्ये आपल्याकडे बांगडा चालू आहे. बांगडा फ्राय मध्ये सर्व मच्छी हा. फ्राय होतात. बांगडामध्ये आपल्याला सुरमई आहे, बोंबील आहे, बांगडा आहे, पपलेट आहे, हलवा आहे. अच्छा. त्याच्यानंतर भाता म्हणून नवीन मासा आहे, अच्छा. तो एक चालू झालाय वडा पाणीचा. ओके. आणि म्हणजे आपल्याकडे एवढ्या प्रकारचे हे बोंबील आहे रवा मारून, अच्छा, हे सुरमई रवा मारून फ्राय केलेली गरम गरम आहे. हात लावून सध्या तुम्ही. हे गरम गरम हे बोंबील आहे. अच्छा. ही मच्छीवाली ती आजी आहे, ती फ्राय करते. अच्छा. तर आता आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये एवढंच मिळेल का? हो. हो. आणि व्हेज मध्ये दाखवू शकाल व्हेज का? मध्ये दाल आहे, पुलावरची भाजी बनलेली आहे. ही दाल गोडी दाल आपली आहे गोडी का? दाल. हा, अच्छा. हे पण दाल घट्ट असते पूर्ण. अच्छा, बरोबर. सुकी भाजी आहे. ही कसली भाजी आहे ही दादा? पुलावरची भाजी आहे. फ्लॉवरची भाजी आहे का? अच्छा. सोयाबीनची भाजी आतमध्ये ठेवलेली आहे. अच्छा. आणि हे इकडे छोलेची भाजी. छोलेची भाजी आहे का? हा. अच्छा, म्हणजे आपण उसळ बोलू शकतो तसं त्या हो. पद्धतीने आहे का? आणि ही वरची भाजी ती बोला ती हे हिरवा वटाण ठेवलेलं हिरवा वाटाणा हो. ठेवलेला आहे. अच्छा. हा, ही आपली हलव्याची साईज आहे का? हा, हलवाची साईज अरे वा. ही मोठी हे नाही पाव किलो असते. हलवाची साईज आहे. अच्छा. ते 350 रुपये फ्राय आहे. हा, अच्छा. थाली 450 रुपये. 450 रुपयाला थाली थाली. आहे का आपल्याकडे? हो. अच्छा, 450 रुपये. हलव्याची. अजून आपल्याकडे असेल त्याच्यामध्ये काय पॉपलेट वगैरे काय आहे? पॉपलेट पण आहे. पॉपलेटचा माल आला नाही आपल्याकडे. ओके. पॉपलेट असतो, सुरमई असतो, बोंबील असतो आणि बांगडा. हे कंपल्सरी आपल्याकडे आहे. अच्छा, हे फ्राय मध्ये आपल्या आहेत हो, का? फ्राय मध्ये. अच्छा, आणि ग्रेव्ही मध्ये? ग्रेव्ही मध्ये तुम्हाला रस्त्यामध्ये टाकून भेटणार. पाहिजे सुरमई भेटेल, अच्छा. बांगडे रस्त्यामध्ये पाहिजे तर बांगडा रस्त्यामध्ये भेटेल. अच्छा, म्हणजे पॉपलेट पण आहे. पॉपलेट पण रस्त्यामध्ये बनवून भेटेल. अच्छा. आता हे आपल्याकडे कोण आता थाली? ही बोंबी थाली लावलेली गेली आहे. अच्छा, ही बोंबील ही थाली आहे बोंबील का? थाली. अच्छा. त्याच्यामध्ये 4 ते 5 पीस येतात. अच्छा. हा. अजून काय काय मिळतं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तुम्हाला मच्छी रस्सा भेटतो, अच्छा. सोनकढी भेटली जाते, अच्छा. जवला चटणी भेटली जाते, अच्छा. 3 चपाती राईस असतो अच्छा. आणि बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. त्याच्यामध्ये पण सेम असतो. ह्याच्यामध्ये मच्छी same रस्सा, सोनकढी, जवला चटणी, कांदा लिंबू, चपाती अच्छा. आणि सुरमई फ्राय आणि राईस. अच्छा.
आता आपल्याकडे चपाती आहे, त्याच्या ऑप्शन मध्ये आपण ऑप्शन भाकरी मध्ये घेऊ किंवा शकतो एक का? भाकरी किंवा एक चपाती मध्ये एक भाकरी भेटते किंवा 3 चपात्या भेटतात. बरोबर. आणि आपल्याकडे काय किती व्हरायटी आहे भाकरी आहे तरी पण? त्याच्यामध्ये आपल्या एकच टाईपाची तांदळाची भाकरी येते, भाकरी. फक्त तांदळाची भाकरी आणि चपात्या येतात. अच्छा, फक्त एकच भेटेल का आपल्याकडे? आपली चिकन स्पेशल झाली, आता ही आपली चिकन स्पेशल झाली. का? अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला सोनकढी येणार, चिकन सुका असणार, त्याच्यामध्ये 2 पीस असतात. चिकन मसाला मध्ये 1 पीस असतो, बरोबर. अंडा मसाला असतो तो. अंडा मसाला हा. पण भेटेल का तो आपल्याला? अंडा मसाला भेटतो, सिंगल अंडा, अच्छा. त्याच्यामध्ये पापड भेटतो, 3 चपाती आणि राईस भेटतो. अच्छा. त्या पिच्ची मध्ये चव येतो. खूप छान चिकन थाली आहे, चिकन खायला लागेल. या आम्हाला घास आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आले आहोत पाटील पोळीभाजी केंद्राला भेट द्यायला. मित्रांनो, इथं व्हेज नॉन व्हेजचे भरपूर प्रकार आहेत, ते आपल्याला आज बघून घ्यायचे त्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आपण आज आलो ठाण्याला. पाटील पोळीभाजी केंद्र मित्रांनो ठाण्याला लगभग खूपच फेमस आहे. म्हणजे बोलायला गेलं तर आपण यांच्या इथे चिकन, मटन, मच्छी, अजून बिर्याणी मध्ये इथं भरपूर प्रकार आहेत मित्रांनो. कलेजी बिर्याणी झाली आणि आपले जे नॉर्मल असतात त्या बिर्याणी इथे आहेत. आणि मित्रांनो, इथे आहे ना मटन मध्ये भरपूर जे प्रकार आहेत. म्हणजे जसं बोलायला गेलं गुर्दा, वजडी, पाया, चिकन म्हणजे मटन मसाला, अजून मटणाचे अजून थोडेसे प्रकार आहेत तिथे, ते आपल्याला बघायचे आहेत. मित्रांनो, चिकन मध्ये पण भरपूर प्रकार आहेत, अजून मच्छी मध्ये भरपूर प्रकार आहेत, तेच आपल्याला इथे बघायचं आणि खूप रिजनेबल रेट आहे मित्रांनो. आणि यायचं झालं ना तर ठाणा स्टेशनवर ना अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. पाटील आमच्या बघू शकता, तर तुम्हाला रेल्वे स्टेशन बघायला मिळणार आहे. तरी आपण भेट घ्या ओनरची पहिली, कधी पण स्टार्ट झालं, कसं काय झालं, काय काय इथे मिळतं. पोळी भाजी केंद्र बोलल्यावरती मित्रांनो भरपूर म्हणजे व्हरायटी तिथे येतात. व्हेज पण इथं आहे, नॉनव्हेज पण इथं आहे. पण मित्रांनो, जास्त बोलू ना ते नॉनव्हेज मध्ये इथे भरपूर तुम्हाला खायला काय मिळणार आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? अजित पाटील. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या? आपलं 12 वर्ष झाली चालू. 12 वर्षापासून आपल्याला. ओके. आणि आपल्या इथं फेमस असं काय काय मिळतं? नॉनव्हेज सर्व, चिकन, मटन, वगैरे सर्व. म्हणजे आपल्या इथं नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज मध्ये पूर्ण प्रकार भेटतो. ओके. आणि बकऱ्याच्या पूर्ण पार्ट्स. बरोबर. आणि व्हेज मध्ये आपल्या इथे काय काय व्हेज मध्ये लिमिटेड आहे, व्हेज थाळी असते. अच्छा. हा, एवढंच आहे. किती ते किती स्टार्ट असतो आपला? ते सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत. ऍड्रेस सांगू शकाल का? ऍड्रेस ठाणे ईस्टला खोपरी मच्छी मार्केट. अच्छा. म्हणजे ठाणा स्टेशनवर आपल्या किती मिनिटं लागतील? ठाणे स्टेशन समोरच आहे. 5 बाजूलाच मिनिटं. आहे. हा, 5 मिनिटाच्या वॉकिंग. 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स यायला. ओके. आणि किती दिवस चालू असतो आठवड्यातून, काय सांगू शकता? कंटिन्यू चालू असतो, बंद कधीच नसतं. अच्छा, कंटिन्यू चालू असतो. हे चिकन ग्रेव्ही वाला आहे. अच्छा, चिकन सुकं ग्रेव्ही चिकन. वाला आहे. ओके. हे रस्सावाला चिकन आहे. हे रस्सावाला चिकन आहे का? तांबड्या रस्स्यामध्ये. तांबडा रस्सा. आणि आपल्याकडे काय प्राइस असेल तरी पण चिकनची स्टार्टिंग? चिकन आपल्याकडे 60 रुपयापासून स्टार्ट. 60 रुपयापासून म्हणजे हाफ आपल्याला मिळेल हाफ का? प्लेट 60 रुपयापासून स्टार्ट आहे. ते चिकन आपल्याकडे 140 पर्यंत. अच्छा. ही सोयाबीन आणि शिमला मिरचीची भाजी आहे. ओके. हे वांगा बटाटा आहे आज. वांगा बटाटा आहे का? ही डाळ आहे. हा तांबडा रस्सा आहे पूर्ण. तांबडा रस्सा आहे का? अरे वा. हे वजडी आहे वजडी. वा. आणि मटन आहे सुक्का. मटन सुक्का. आणि आपल्या इथं मटनची काय प्राइस आहे? मटन आपल्याकडे 130 रुपयाला हाफ आहे. ओके. थाळी 170 रुपयाला. अच्छा. त्याच्यामध्ये 2 भाकरी, 3 राईस सर्व येतं तिथं. आणि आपल्याकडे भाकऱ्या किती प्रकारच्या मिळतात तरी पण? भाकरी तांदूळ, ज्वारी, अच्छा. हे सर्व आपण स्वतः बनवतो. आपल्या भाकरीची प्राइस काय असेल तरी पण? 15 रुपयाला. 15 रुपये स्टार्ट हो. आहे. अरे वा, खूपच स्वस्त आहे. म्हणजे भाकरीची साईज आहे, बघू शकता. आणि त्यात एकच भाकरी कोणती? ही ज्वारीची भाकरी. ही ज्वारीची भाकरी आहे ना मित्रांनो, बघू शकता याची किती म्हणजे साईज किती मोठी आहे. आणि ही आहे ती तांदळाची ही भाकरी आहे का? तांदळाची अरे वा. आणि मित्रांनो, ही बघू शकता अगदी सळसळीत आणि पातळाची तांदळाची भाकरी आहे. ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, वा. आणि ह्या दोन्ही पण कोणत्या पण घेतल्या तरी आपल्याला 15 रुपयाला मिळणार आहे का? रिटेलला 15 रुपये. अच्छा. होलसेल असेल तर मग तुम्हाला 10 रुपयापर्यंत भेटून जाईल. 10 रुपयापर्यंत मिळून जाईल. हा, होलसेल मध्ये भाकरी आहे. आणि तिथं ट्राय करून बघूया कसा लागतो. केंद्र बोलला ना मित्रांनो, तर खरंच खूप व्हरायटीज असतात. जर तुम्ही गेला असाल काय काय लोकांची तर व्हेज व्हरायटीज असते पुरी, पण इथं आहे ना मित्रांनो